ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे काय झालं तरी पण रविराजांना प्रियाचं सत्य शोधायचं असतं। त्यासाठी रविराज हे अर्जुनची साथ घेऊन त्याला कॉल करतात आणि त्याची साथ घेऊन प्रियाचं सत्य शोधण्याचा निर्णय घेतात। तेव्हा रविराज बोलतात, मला मधुभाऊंना भेटायचं आहे आणि ह्या सत्याचा आणि सत्य काय आहे ते मला पाहायचं आहे आणि जे पण सत्य आहे ते मला कळणार नाही तोपर्यंत मला चैन येणार नाही। तेव्हा अर्जुन बोलतो, तू मधुभाऊंची भेट घे आणि जे तुला सत्य आहे ते तुला कळेल। तेव्हा रविराज बोलतात, मला काही झालं तरी पण तन्वीचं काय आहे ते सत्य शोधलंच पाहिजे, कारण की काल मी तिच्या चेहऱ्यावर खोटारडेपणा साफ पाहिला आहे। तेव्हा अर्जुन बोलतो, काय झालं तरी पण मी तुला मदत करीन, तू घाबरू नको। तेव्हा अर्जुन बोलतो हे असून पण तिने साक्षीकडे का पैसे घेतले। तेव्हा रविराज बोलतात, तेच मला काय समजत नाही, तू काय झाली तरी पण तू माझी भेट घे आणि काय ते आपण सत्य शोधूया। तेव्हा अर्जुन बोलतो, कोणा बोलतात तुम्हाला रविराजांशी भेटायचे आणि त्यांना काय ते सांगायचं आहे। तेव्हा मधुभाऊ बोलतात, मी आधी काय ते मी सत्य सांगितलेलंच आहे। तेव्हा अर्जुन बोलतो, मी पण त्यांना समजवायचा प्रयत्न करत होतो, पण त्यांनी आज स्वतःहून मला कॉल केला आणि सत्य शोधण्यासाठी तन्वीचं आणि या केसचं काय सत्य आहे ते शोधण्यासाठी ते मला मदत करण्यास तयार आहेत। तेव्हा इथे दुसऱ्या दिवशी रविराज हे मधुभाऊंची भेट घेतात। तेव्हा मधुभाऊ बोलतात की आजपर्यंत मी तुम्हाला सगळं सत्य सांगितलं पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही। तेव्हा रविराज बोलतात की तुमच्यावर मी मागच्या टाइमपासून विश्वास ठेवला नाही पण आता तुमच्यावर मी विश्वास ठेवणार आहे। तेव्हा मधुभाऊ बोलतात, तुमचे आता डोळे उघडलेत पण प्रिया पहिल्यापासूनच खोटं बोलते आणि ती दरवेळेला सायलीला खोटं पाडते। तेव्हा मधुभाऊ बोलतात, ती पण आश्रमामध्ये काकूंचे डायलिसिसचे पैसे चोरायची आणि ती स्वतः न देता दुसऱ्यांचे दिलेले पैसे पण घ्यायची आणि ती मजा करायची आणि तिला सायली पण समजायची तरी पण ती सायलीवर खार खायची। आणि मी सायलीला सांगितलं होतं की रविराजांना सांग की तिची DNA टेस्ट करा म्हणजे कळेल का ती खरी तन्वी आहे की नाही। तेव्हा रविराज बोलतात, मी तिची टेस्ट केली आहे पण टेस्ट करूनही मला तिच्यावर काहीच परिणाम जाणवला नाही आणि मला कळलं की ती माझी खरी मुलगी नाही। तेव्हा रविराज बोलतात, तुम्ही सांगा ना ती आश्रमात आली तेव्हा किती वर्षाची होती। तेव्हा मधुभाऊ बोलतात, ती आली तेव्हा ती 3 वर्षाची होती। तेव्हा रविराज बोलतात, काय बोलताय तुम्ही। तेव्हा मधुभाऊ बोलतात, मी तुम्हाला कागदपत्र आणून देतो ते तुम्ही पहा। तेव्हा रविराज मधुभाऊकडनं कागद घेतात आणि ते पाहतात तेव्हा त्यांना चांगला धक्का बसतो। त्यानंतर रविराजांना तन्वीचा खरा फोटो दाखवण्यात येतो। तेव्हा फोटो पाहिल्यानंतर रविराज बोलतात, ही माझ्या खऱ्या तन्वीचा फोटो आहेच नाही। तेव्हा रविराजांना आळूनच चांगला धक्का बसतो आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकते। तेव्हा मधुभाऊ बोलतात, तुम्ही कोणत्या बेसवर हिला तू स्वतःची मुलगी मानली। तेव्हा रविराजांना काहीच बोलायचं समजत नाही आणि तन्वीचं खरं सत्य पाहिल्यानंतर रविराजांना कळत नाही आणि तो फोटो पाहिल्यानंतर त्यांना समजते की हा खरा फोटो तन्वीचा नाही आहे। तेव्हा इथे रविराज सुभेदारांच्या कुटुंबामध्ये जोरजोरात ओरडायला लागतात आणि हे ऐकून पूर्णाई तिथे येते आणि बोलतात, रविराज तुम्ही हे काय बोलताय। तेव्हा पूर्णाई बोलतो, तुम्ही प्रिया काय ओरडताय। तेव्हा ती बोलतात, प्रियाच ओरडला पाहिजे कारण की ती खरी तन्वी नाही आहे। तेव्हा रविराज बोलतात, तिला खाली बोलवा आणि काय ते सत्य आपण शोधूया। आणि रविराज बोलतात, पूर्णाई हिला दरवर्षी आपण पाठीशी करत आलोय पण ह्यावेळी सगळं हे केलंय कारण की ही खरी तन्वी नाही आहे। तेव्हा तिथे कल्पना येते आणि बोलते, तुम्ही दरवर्षी तन्वीवर आरोप करता पण तन्वी तशी नाही आहे। तेव्हा तिथे प्रिया येते आणि बोलते, बाबा तुम्ही माझ्यावर चिडलेला आहात, तुम्ही अजून माझ्यावर रागवलेलाच आहात। आणि प्रिया बोलते, तुम्ही हे माझ्यावर चिडलात हे सगळं कोणावर घडलंय, ते सगळं सायलीमुळेच घडलंय। आणि प्रिया बोलायला लागते की माझ्या वडिलांना तिने भडकवलंय आणि तिने माझ्या विरुद्ध सगळं कारस्थान रचलंय। नंतर तिथे अश्विन येतो। अश्विन बोलतो की ही माझी बायको आहे, मला हिच्यावर विश्वास आहे। तेव्हा रविराज बोलतात, तुला हिच्यावर विश्वास आहे पण हिचं मला खरं सत्य समजलंय। तेव्हा बोलतात, मी प्रतिमेवर विश्वास ठेवला नाही, ती बोलत होती की ही प्रिया खोटारडी आहे आणि ती आपल्यापासून काहीतरी लपवते पण मी तिच्यावर प्रतिमेवर विश्वास ठेवला नाही पण मी तिचं ऐकलं असतं तर आज दिवस हा आला नसता। तेव्हा प्रिया बोलायला लागते, काय तुम्ही बडबडताय बाबा। तेव्हा रविराज इथे अश्विनला बोलतात की तुला तुझ्या बायकोवर विश्वास आहे ना पण ही खोटारडी आहे, ही पहिली किल्लेदारांनंतर सुभेदारांच्या घरात आली आहे आणि आता सगळ्यांना फसवायला बघते। तेव्हा प्रिया बोलते, काय बोलतात बाबा तुम्ही। तेव्हा रविराज बोलतात, तू खरी माझी मुलगी नाहीस, तू खोटारडी आहेस। तेव्हा हे ऐकून पूर्णाईला धक्का बसतो आणि पूर्णाई बोलतात, रविराज तुम्ही हे काय बोलताय। तेव्हा अश्विन बोलतो, तुम्ही असं काय बोलू शकत नाही, तुम्ही काय पण बोलता। तेव्हा प्रिया बोलते, बाबा तुम्ही चिडलात, तुम्ही काय पण बोलू नका। तेव्हा इथे रविराज ही खोटारडी तन्वी आहे आणि तोतया हे सिद्ध करण्यासाठी ते मधुभाऊंना बोलवतात।
तेव्हा मधुबाबू बोलतात ती ही खोटारडीच तन्वी आहे, हे मला पहिल्यापासून माहित होतं, पण रविराजांना मला सांगायचं होतं, पण रविराज ऐकत नव्हते. पण आता हे सगळं त्या रविराजांना कळलंय आणि तिचं सगळं सत्य समोरच आलं आहे. तेव्हा इथे मधुबाबू बोलतात ती आश्रमात आली तेव्हा ती 3 वर्षाची होती, पण रविराज सांगतात ती 3 वर्षाची नसून 5-6 वर्षाची होती. मग एकेकर सगळे मधुभाऊ पुरावे मांडतात. तेव्हा मधुभाऊ तिथे फोटो दाखवतात आणि रविराज बोलतात ही ज्यावेळी आश्रमात आली तेव्हा ती 3 वर्षाची होती, बघायला गेलो तर ती 5-6 वर्षाची होती आणि ही प्रिया आहे ती खोटारडी आहे. आणि ही खोटी तन्वी बनून पहिली किल्लेदारांच्या नंतर आता सुभेदारांच्या घरात आली आहे आणि अश्विनला आणि सगळ्यांना आता फसवायला पाहते. आणि ही रविराज बोलतात मी हिला आता पोलिसात देणार आणि पोलिसात दिल्याशिवाय मी आता राहणार नाही. आणि आता रविराज चिडले, आता ते पोलिसांना बोलवणार, पोलिसाला बोलवल्यानंतर ते काय घमासान होणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.